आजच्या जगातला सर्वात मोठा आणि धोकादायक संघर्ष जर कोणता असेल तर तो म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि आता अचानक आलेली शस्त्रसंधी. पण ही शस्त्रसंधी खरंच शांततेकडे जाणारा मार्ग आहे का, की हा फक्त एका मोठ्या वादळापूर्वीचा शांततेचा भास आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण युद्धाच्या खेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जिंकले की हरले? चला, या सगळ्या घटनांचा सखोल आणि थरारक प्रवास आपण समजून घेऊया. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. संपूर्ण जग श्वास रोखून पाहत होतं. एका बाजूला अमेरिका, जगातील सर्वात शक्तिशाली देश, आणि दुसऱ्या बाजूला इराण, मध्यपूर्वेतील एक महत्त्वाची ताकद. गेल्या काही दिवसात दोन्ही देशांमध्ये तणाव इतका वाढला होता की कोणत्याही क्षणी मोठं युद्ध भडकू शकत होतं. अमेरिकेने स्पष्ट इशारा दिला होता, जर इराणने माघार घेतला नाही तर त्यांच्या ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थांवर मोठे हल्ले केले जातील. हा इशारा फक्त शब्द नव्हता, तर एक थेट युद्धाची धमकी होती. वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतसा तणाव वाढत होता. वॉशिंग्टनच्या वेळेनुसार संध्याकाळी 6:32 हा क्षण निर्णायक होता, कारण ट्रम्प याने दिलेली अंतिम मुदत जवळ येत होती. जगाला वाटत होतं की आता काहीतरी मोठं होणार, काहीतरी भयंकर. पण त्याच वेळी अचानक एक घोषणा होते. अमेरिका आणि इराण यांनी 2 आठवड्यांचा युद्धविराम मान्य केला आहे. ही घोषणा ऐकताच जगाने सुटकेचा निश्वास टाकला. पण प्रश्न इथे संपत नाही, कारण हा कायमचा शांतता करार नाही. हा फक्त 2 आठवड्यांचा ब्रेक आहे. म्हणजेच पुढे काय होणार हे अजूनही अनिश्चित आहे. या शस्त्रसंधीमागे एक मोठी अट आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक पुन्हा सुरू करायची. होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाची समुद्री मार्ग. जगातील मोठ्या प्रमाणात तेल इथून वाहतूक केलं जातं. जर हा मार्ग बंद झाला तर जागतिक अर्थव्यवस्था हादरू शकते, आणि इराणने 5 मार्गावर आपलं वर्चस्व दाखवलं आहे. इराण म्हणतं की ते हा मार्ग पुन्हा उघडतील, पण त्याच वेळी ते हेही सांगतात की या मार्गावर त्यांचं नियंत्रण कायम राहील. म्हणजेच ते एका प्रकारे जगाला दाखवत आहेत की या मार्गावर अंतिम नियंत्रण आमचंच आहे. आता प्रश्न येतो, ट्रम्प यांनी ही शस्त्रसंधी का मान्य केली? कारण काही तासांपूर्वीच त्यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली होती. त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जर करार झाला नाही तर संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. इतक्या मोठ्या धमकीनंतर अचानक शांततेचा मार्ग स्वीकारणं हे अनेकांना आश्चर्यचकित करणारं होतं. ट्रम्प यांच्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे युद्ध सुरू करून आपली धमकी खरी करून दाखवणं, आणि दुसरा म्हणजे मागे हटून शांततेचा मार्ग स्वीकारणं. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. याचा अर्थ त्यांनी एक मोठा धोका टाळला. पण त्याचवेळी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं का? अमेरिकेतील काही नेते, विशेषतः अलास्काच्या सिनेटर लिसा मुस्कोस्वी यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की अशा प्रकारच्या धमक्या फक्त चर्चेत फायदा मिळवण्यासाठी वापरणं योग्य नाही. म्हणजेच ट्रम्प यांच्या धोरणावर देशांतर्गत पातळीवरही मतभेद आहेत. पण व्हाईट हाऊसचा दावा वेगळा आहे. त्यांच्या मते हा सगळा दबाव प्रभावी ठरला. ट्रम्प यांनी जे उद्दिष्ट ठरवलं होतं ते त्यांनी सध्या साध्य केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणलं की अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत, आणि त्यापेक्षाही जास्त साध्य केलं आहे. इराणच्या लष्कराला मोठा फटका बसला आहे, असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या मते इराणचे अनेक वरिष्ठ नेते हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत, आणि त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, हे खरंच पूर्ण यश आहे का? कारण इराणचा अणुकार्यक्रम अजूनही सुरू आहे. त्यांच्याकडे असलेलं समुद्र युरेनियम अजूनही तसंच आहे. त्यावर काय कारवाई होईल हे अजून स्पष्ट नाही. तसेच येमेनमधील हुती बंडखोरांसारख्या गटांवर इराणचा प्रभाव अजूनही कायम आहे. म्हणजेच अमेरिकेने काही प्रमाणात यश मिळवलं असलं तरी संपूर्ण चित्र अजूनही अस्पष्ट आहे, आणि याच कारणामुळे ही शस्त्रसंधी खूप नाजूक आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद राहगन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की जर अमेरिकेने हल्ले थांबवले तर इराणही आपली संरक्षणात्मक कारवाई थांबवेल. म्हणजेच दोन्ही देश सध्या तू थांब मी थांबतो या स्थितीत आहेत. त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. अमेरिकेने इराणच्या 10 मुद्द्यांना शांतता योजनेचा सामान्य आराखडा मान्य केला आहे. पण ही योजना काय आहे? या योजनेत इराणने काही कठीण अटी ठेवल्या आहेत.
अमेरिकेने या प्रदेशातून आपलं सैन्य काढून घ्यावं, सर्व आर्थिक निर्बंध हटवावेत, युद्धाची नुकसान भरपाई घ्यावी आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण मान्य करावं. आता विचार करा, या अटी अमेरिकेला मान्य होतील का? हे जवळजवळ अशक्य वाटतं, कारण या अटी मान्य करणं म्हणजे अमेरिकेने स्वतःची ताकद कमी करणं. त्यामुळे पुढील 2 आठवड्यांच्या चर्चेत काय होणार हे पूर्णपणे अनिश्चित आहे. सध्या तरी ट्रम्प यांच्यासाठी हा एक आंशिक विजय आहे. त्यांनी एक मोठं युद्ध टाळलं आणि त्याच वेळी इराणवर दबाव टाकण्यात यश मिळवलं. पण हा विजय पूर्ण नाही, कारण युद्ध संपलेलं नाही, फक्त थांबलेलं आहे. या सगळ्या घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते: आधुनिक युद्ध फक्त बॉम्ब आणि गोळ्यांनी लढलं जात नाही, तर ते शब्दांनी, धमक्यांनी आणि रणनीतीनेही लढलं जातं. आणि या खेळात कोण जिंकतं हे लगेच ठरत नाही, त्यासाठी वेळ लागतो. आता पुढील 2 आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. या काळात दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर बसतील, निर्णय घेतले जातील आणि कदाचित जगाच्या भविष्यासाठी एक नवीन दिशा ठरवली जाईल. पण एक गोष्ट नक्की आहे, हा संघर्ष अजून संपलेला नाही आणि ट्रम्प यांच्यासाठीही फक्त सुरुवात आहे. आणि त्यांनी सध्या एक संकट टाळलं आहे, पण पुढे त्यांना अजून मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. मग शेवटी प्रश्न उरतो, ट्रम्प यांनी खरंच विजय मिळवला का? की त्यांनी फक्त वेळ विकत घेतली? आणि इराण त्यांनी खरंच माघार घेतील का? की ते आणखी मोठ्या खेळाची तयारी करत आहेत? याच प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात मिळतील आणि तेव्हा ठरेल की या शस्त्रसंधीमागे खरंच शांततेचा मार्ग आहे, की हा फक्त एका मोठ्या युद्धाचा ट्रेलर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.